नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ऊस या पिकावर पहिली फवारणी घेणार आहोत. तर यामध्ये आपण एक वॉटर सोल्युबल 1448 व एक टॉनिक, त्याचबरोबर 6BA आणि GA अशी एकंदरीत आपण ऊस पिकावर फवारणी घेणार आहोत. यामुळे आपल्या ऊस पिकाला जास्तीत जास्त फुटवे झालेले हे पाहायला भेटतील. तर आपण वॉटर सोल्युबलमध्ये वनिता ॲग्रो कंपनीचं 1448 हे वॉटर सोल्युबल या ठिकाणी घेणार आहोत. तर यामध्ये 14% नत्र व फॉस्फरस 48% व पोटॅश 0% असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस जास्तीत जास्त उपलब्ध होऊन ऊस या ऊसाच्या फुटव्याची संख्या ही आपल्याला जास्तीत जास्त निघलेली पाहायला भेटेल. यामध्ये घेतलेलं आहे. हे खतात विशेष करून DMPP टेक्नॉलॉजी असल्यामुळे जे आपला जमिनीतील अमोनिकल नायट्रोजन आहे ते जास्त वेळ आपल्या पिकास उपलब्ध होतंय. तर अमोनियम नायट्रोजन आहे. अमोनियम नायट्रोजन दीर्घकाळ आपल्या पिकामध्ये साठवून राहते. त्यामुळे पिकाला जशी गरज असेल तसं हे आपल्या पिकाला उपलब्ध होतंय. आणि त्याचबरोबर आपण वनिता ॲग्रो कंपनीचे हायकॉन 60 हे या ठिकाणी ॲमिनो ॲसिड घेणार आहोत. यामध्ये ॲमिनो ॲसिड हे या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये ॲमिनो ॲसिड हे 60% असल्यामुळे आपल्या ऊस पिकावरील जी प्रकाशसंश्लेषण क्रिया आहे ही यामुळे एकंदरीत फास्ट होणार आहे व त्याचबरोबर आपल्या ऊसावर काळोखी येणार आहे. त्याचबरोबर आपण फुटव्यांसाठी हे जिब्रेलिक ॲसिड या ठिकाणी घेणार आहोत. तर या जिब्रेलिक ॲसिडचा एकरी आपल्याला 5 ग्राम इतका डोस घ्यायचा आहे. तर यामुळे होणारे काय, तर होणारे ऊसाला आपल्या जास्तीत जास्त नवीन फुटवे हे जिब्रेलिक ॲसिडमुळे झालेले पाहायला भेटतील. जिब्रेलिक ॲसिडमुळे ऊस पिकाची पेशी विभाजन होऊन आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फुटवे हे झालेले पाहायला भेटतील. त्याचबरोबर आपण या ठिकाणी 6BA हे एक PGR घेणार आहोत. तर हे PGR काय करतं, तर सुरुवातीच्या अवस्थेत जे आपल्या ऊसाचे डोळे असतात ते आपले सुप्त अवस्थेत असतात. तर त्याची सुप्त अवस्था तोडण्याचं काम हे 6BA या ठिकाणी करतो व त्या ठिकाणी नवीन फुटवे काढण्याचं हे काम करत असतं. तर याचं प्रमाण आपल्याला एकरी 5 ग्राम इतकं या प्रमाणात घ्यायचं आहे. व या फवारणीसोबत आपण कोणत्याही कंपनीचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि हे जर वॉटर सोल्युबल 1448चं प्रमाण घ्यायचं झालं तर आपण प्रतिपंप 100 ग्राम या प्रमाणात घेऊ शकतो. तर एकंदरीत ही जर आपण ऊसाला फवारणी केली तर या ठिकाणी आपल्या ऊसाला जास्तीत जास्त ही फुटवा झालेला पाहायला भेटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व असेच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.